नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण घरच्या भाज्या वापरून तिखट आप्पे बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर आप्पे बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। मी 1 बाउल भरून तांदूळ घेतले होते। थोडीशी उडदाची डाळ घेतली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर घेतलेला आहे आणि थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, मीठ। आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ हे रात्रीच मी भिजवून सकाळी त्यातले पाणी काढून मिक्सरला फिरून घेतलेले आहेत, ते मी दाखवते। तर आप्पे बनवण्यासाठी रात्रभर भिजलेली डाळ आणि तांदूळ मी सकाळी मिक्सरला वाटून घेतले। पाणी खूप घालायचं नाही आहे, एवढंच पातळ ठेवा। त्याच्यामध्ये गाजर घाला, कॉर्नचे दाणे घाला, कोथिंबीर घाला। तुम्हाला मिरची आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, लहान मुलं खाणार असले तर नका घालू। आणि मीठ घाला चवीनुसार। हे छान ढवळून घ्या। गाजर आणि कोथिंबीर घातल्याने कलरही छान येतो आणि खायला पण खूप छान लागतं। आता आप्याच्या पात्राला आपण असं तेल लावून घ्या। तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता। आता आपण त्याच्यामध्ये चमच्याने हे मिश्रण ओतूया। खूप गच्च नाही भरायचे, कारण आप्पे आपले छान फुगून येतात। तर आता आपले असे छान आप्पे पात्र भरून झालेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटासाठी गॅसवर ठेवणार आहोत। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आप्पे कसे झालेत ते पाहूया। छान फुगलेत आप्पे। मी तुम्हाला एक आप्पा पलटी करून दाखवते। बघा, छान झालाय, कलरही मस्त आलाय। सगळे असेच आता आप्पे आपण पलटी करून घेऊया। आता सर्व आप्पे आपले पलटी करून झालेत। मी तुम्हाला एक उचलून दाखवते। बघा, आता आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक यू।